नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकूया गुरुपौर्णिमेची मूळ कथा. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 4 वयस्क गृहस्थ होते. त्यांना काही प्रश्न पडले होते आणि ते त्या प्रश्नांची उत्तरं शोधत होते. पहिला दुःखी होता आणि या दुःखातून बाहेर कसं पडायचं याचा शोध घेत होता. दुसऱ्याला यश पाहिजे होतं आणि आपली प्रगती कशी होईल याचं उत्तर त्याला हवं होतं. तिसऱ्याला या आयुष्याचा अर्थ जाणून घ्यायचा होता. तर चौथा पूर्ण ज्ञानी होता, पण तरीही आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं त्याला सतत वाटायचं. काय कमी आहे याचं उत्तर त्याला हवं होतं. हे 4 जण आपापली उत्तरं शोधण्यासाठी भटकत होते. फिरत फिरत ते एका वडाच्या झाडाखाली एकत्र आले. त्या झाडाखाली एक तरुण सुहास्य मुद्रेने बसला होता. त्या तरुणाकडे पाहून एकदम त्या चौघांना वाटलं की ह्या तरुणाकडे आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. हाच आपल्या समस्या सोडवू शकेल. म्हणून ते चौघेही त्याच्याजवळ जाऊन बसले. प्रसन्न व हसतमुख चेहऱ्याने तो तरुण त्यांच्याबरोबर बसला होता. त्याने एकही शब्द उच्चारला नाही. तरीही त्या चौघांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. ही गुरुपौर्णिमेची मूळ कथा आहे. त्या दिवशी पौर्णिमा होती. अशा प्रकारे गुरुपरंपरा सुरू झाली आणि हे 4ही जण गुरु झाले. त्या चौघांनाही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. ती अशी: दुःख संपलं होतं, आनंद मिळाला, सुखसमृद्धी आली, आयुष्याचा अर्थ कळला, शोध संपला, ज्ञानी माणसाला गुरु मिळाला, तो त्याच्या मनातलं गुरुजवळ व्यक्त करू शकत होता. यातल्या चौथ्या माणसाकडं सर्व काही होतं, ज्ञान होतं, पण ज्याच्याशी जोडले जाऊ असा गुरु नव्हता. आता तो त्याला मिळाला होता व त्या गुरूंशी त्याचं आतून नातं जुळून आलं. म्हणूनच आदिशंकराचार्य म्हणतात, मौन व्याख्या प्रकटित परब्रह्मतत्त्वं युवानम. याचा अर्थ, ज्यांनी सर्वोच्च ब्रह्माचं खरं स्वरूप त्यांच्या मौनातून वर्णन केलं त्या आद्यगुरु दक्षिणामूर्तींना नमस्कार असो. ही कथा काय सूचित करते? या गोष्टीतला गुरु तरुण आहे, म्हणजेच चैतन्यरूपी आत्मा हा कायम चिरतरुण असतो. शिष्य हे वृद्ध आहेत. या गोष्टीत बऱ्याच उपमा दिलेल्या आढळतात. जसे कोणत्याही गोष्टीचा शोध घेता घेता तुम्ही वृद्ध होता. जगाचा शोध, मुक्तीचा शोध किंवा अन्य कशाचाही शोध घेताना तुम्ही वृद्ध होता. म्हणून शिष्य हे वयस्कर होते आणि गुरु तरुण होते. या गोष्टीमधील वडाचं झाड काय सूचित करतं? वडाचं झाड स्वतःच वाढतं. ते वाढवण्यासाठी कुणी संगोपन किंवा राखण करण्याची गरज नसते. वडाचं बी दगडाच्या खोबणीत जरी पडलं, त्याला फारसं पाणी मिळालं नाही तरी ते रुजतं, वाढतं. अगदी थोडी माती आणि थोडंसं पाणी त्याला पुरेसं असतं. कधी कधी माती आणि पाण्याशिवाय सुद्धा ते वाढतं. वडाचं झाड कायम प्राणवायू देतं. हा देण्याचा स्वभाव म्हणजेच गुरुतत्वाचं प्रतीक आहे. गुरु म्हणजे जो अंधकार, दुःख, एकटेपणा आणि अभाव दूर करतो आणि समृद्धी देतो. अभाव हा फक्त आपल्या मनातूनच असतो. म्हणून गुरु अभाव घालवतो आणि मुक्ती देतो. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.